श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या 30 डेज चॅलेंजच्या चौथ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे की कर्णाविषयी माहिती. कारण कर्ण हा जेव्हा महाभारताचा विषय येतो तेव्हा महारथी कर्णाची आपण चर्चा करतो. त्या दिवशी आपण कर्णाबद्दल खूप काही जाणून घेतलं. कर्ण हा एक पुण्यवान माणूस होता की मग मग सर्वांना प्रश्न पडतो की तो का दुर्योधनाच्या बाजूने लढला, त्याला का शेवटपर्यंत लढावं लागलं. कारण चांगल्या माणसासोबत चांगलं होतं अशी आपली भावना असते आणि किंबहुना ते खरंही आहे. मग काय होतं की आपल्याला जे भोगावं लागतं ते आपल्या पूर्व जन्मानुसार पूर्व कर्मानुसार भोगावं लागतं असं पौराणिक कथेनुसार सांगितलं जातं. मग कथेनुसार असं वाचण्यात आलं की एक असुर होता दंभोद्भव नावाचा. त्याने सूर्यदेवाची खूप साधना केली आणि साधना केल्या, हजारो वर्ष तप केल्यानंतर त्याने काय केलं तर सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न केल्यानंतर सूर्यदेव त्याला प्रसन्न झाले आणि सूर्यदेवाने सांगितलं की तुला काय पाहिजे ते तू मला मागू शकतोस. मग या असुराने काय केलं तर सूर्यदेवाला असं कवच मागितलं की ते कवच कोणीही तोडू शकणार नाही आणि जो कोणी ते कवच तोडेल त्याला मृत्यू येईल असं वरदान तो सूर्यदेवाला मागू लागला तो असुर. परंतु सूर्यदेवाने नकार दिला आणि त्या असुराने मग सूर्यदेवाला अमरत्वाचं वरदान मागितलं. परंतु सूर्यदेव म्हणाले की हे शक्य नाही, अमरत्व मी तुला देऊ शकत नाही. मग सूर्यदेवाने त्याला एक दीप कवच, ज्या दीप कवचाची रक्षा दिली की त्यातील एक पण कवच जो कोणी तोडेल, म्हणजे जे कवच आहे ते असा कोणी तोडू शकेल की त्याने 1000 वर्ष तपश्चर्या केलेली असेल असं वरदान सूर्यदेव त्या असुराला देतात. आणि आता सूर्यदेव वरदान देऊन जातात. जसंही हे वरदान या असुराला मिळतं तो अशी काही कृत्य करू लागतो की सूर्यदेवालाही त्याची भीती वाटायला लागते. कारण कवच मिळाल्यानंतर त्याला सर्व अमरत्व मिळाल्यासारखं वाटतं आणि तो या सृष्टीवर अत्याचार करू लागतो. त्याला सहस्र कवच या नावानेच लोक ओळखू लागले. कारण त्याला ते कवच मिळालं त्याच नावाने त्याला सहस्र कवच या नावाने लोक त्याला ओळखू लागले. तिकडे सती माता ज्या होत्या त्यांचे वडील होते राजा दक्ष. यांनी आपली कन्या मूर्तीचं लग्न ब्रह्माजीचे मानसपुत्र धर्मासोबत लावून दिलं होतं. या मूर्तीने सहस्र कवचाविषयी ऐकलं होतं. म्हणजे हे जे सहस्र कवच ज्यांना मिळालं होतं त्याबद्दल त्या मूर्तीने ऐकलेलं होतं आणि तिने भगवान विष्णूला प्रार्थना केली की या असुराचा आपण वध करावा. मग विष्णू भगवानाने आश्वासन दिले की मी नक्कीच या असुराचा वध करेन. आणि काही काळानंतर या मूर्तीने 2 सुंदर पुत्रांना जन्म दिला आणि त्यांची नावं होती नर आणि नारायण. दोघांची शरीरे वेगळी होती पण एक आत्मा होती. म्हणजे दोघांच्या शरीरामध्ये भगवान विष्णूने जन्म घेतला होता. भगवान विष्णू आपलं वचन निभावत होते. ज्यांची नावं होती नर आणि नारायण. दोघं भाऊ मोठे झाले तेव्हा एका जंगलात तप करू लागले. हे नर आणि नारायण जे आहेत ते एका जंगलात तप करू लागले. तर हा असुर जो आहे सहस्र कवच हा त्या नर आणि नारायण यांच्यावर आक्रमण करतो. परंतु तो जेव्हा समोरून येतो तेव्हा त्या असुराला या 2 नर आणि नारायण यांची भीती जाणवू लागते की त्यांच्याविषयी त्याला असं थोडंसं भीतीचं वातावरण वाटतं. आणि नर म्हणतो की मी आणि नारायण युद्ध करू तुझ्यासोबत. नारायणाच्या तपस्येने काय होतं की नारायण तपस्या करत असतो आणि नर युद्ध करत असतो या सहस्र कवच सोबत. तर जसं जसं युद्ध चालू असतं तसं तसं नारायणाच्या तपस्येने नराची शक्ती वाढत असते. म्हणजे एक जण तप करत असतो आणि एक जण युद्ध करत असतो. तर जो युद्ध करत असतो त्याची शक्ती वाढत असते या नारायणाच्या तपश्चर्येने. असं करत करत 1000 वर्ष युद्ध चालतं आणि त्या सहस्र कवचाचं एक कवच तुटलं जातं. त्याचं एक कवच तुटल्यानंतर सूर्यदेवाच्या वरदानाप्रमाणे त्या नराचा मृत्यू होतो. मग नराचा मृत्यू तर झाला पण हे सहस्र कवच बघतो की समोर पुन्हा नरासारखाच एक पुरुष उभा आहे, म्हणजे जो नारायण असतो. पण याच्या ते लक्षात येत नाही. सहस्र कवच गोंधळतो आणि आपण तर याला मारलंच, मग तो पुन्हा जिवंत कसा अशी त्याच्या मनामध्ये भावना येते. परंतु नारायण असुराकडे न जाता आपल्या भावाकडे धाव घेतो आणि असुर
नारायणाला समजावायला जातो की तू तर मेला होतास, मग तू जिवंत कसं काय? मग तेव्हा नारायण समजून सांगतो की आम्ही दोघं भाऊ आहेत. मग असं नारायणाला भगवंताने असं वरदान दिलेलं असतं की महामृत्युंजय मंत्राची त्यांना सिद्धी मिळालेली असते. मग ते काय करतात तर नारायणाला जिवंत करतात. आणि मग त्यावेळी काय होतं तर नर हे तपश्चर्या करतात आणि नारायण युद्ध करतात. असं करत करत त्यांचं युद्ध खूप दिवस चालतं आणि काही काळानंतर 999 कवच नारायण प्रभू त्या सहस्र कवचाचे तोडतात. एक कवच त्याचं बाकी असतं. मग तो तिथून पळ काढतो आणि युद्ध करत करत 999 कवच जेव्हा नष्ट झाले तेव्हा एक कवच बाकी होतं आणि त्याच्या मागे नर नारायण धावू लागले. हा सहस्र कवच सूर्यदेवाकडे गेला आणि सूर्यदेवाला शरण गेला आणि हे नर नारायण सूर्यदेवाला विनंती करू लागले की या असुराला आमच्या ताब्यात द्या. तेव्हा सूर्यदेव नाही म्हटले. तेव्हा त्या दोघांनी सूर्यदेवाला शाप दिला की तुम्हीही या सहस्र कवचाच्या पापाचे भागीदार व्हाल. मग जेव्हा नर नारायण सूर्यदेवाला शाप देतात तेव्हा ते युद्ध तिथं संपतं आणि द्वापार युगाचा प्रारंभ होतो. वेळेच्या चक्रानुसार माता कुंतीला एक वरदान मिळालेलं असतं. ते वरदान खरं आहे की खोटं आहे हे परखण्यासाठी माता कुंती सूर्यदेवाला आव्हान करतात आणि कर्णाचा जन्म होतो. म्हणून या कारणामध्ये सूर्यदेव आणि दंभोदभव म्हणजे सहस्र कवच या राक्षस दोघांचाही अंश असतो. जसं नर आणि नारायण हे दोन शरीर एक आत्मा असतात तसंच कर्ण पण सूर्यदेव आणि सहस्र कवच यांचा अंश असतो. आणि तेव्हा नर आणि नारायण अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या रूपात येतात. कर्णामध्ये जो सूर्याचा अंश होता तो त्याला तेजस्वी आणि वीर बनवत होता आणि जो सहस्र कवचाचा अंश होता तो त्याला अनेक पापाचे भागीदार बनवत होता. मग अशा गोष्टी असल्यामुळे त्याने द्रौपदीचा अपमान केला किंवा अजूनही कर्णाने अर्जुनाचे कवच तोडले तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता. पण त्यामुळे इंद्राने कर्णाचे कवच अगोदरच मागून घेतले होते. ही होती कर्णाची पूर्वजन्माची कहाणी. जर आजच्या काळात बघितलं तर उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ धाम जे आहे ते नर आणि नारायण आहेत. दोन्ही पर्वतांच्या मध्ये ज्याला आपण नर नारायण पर्वत म्हणतो ही तपोभूमी होती ऋषी नर आणि नारायण यांची, जिथं भगवान विष्णूचे जे अंश होते नर आणि नारायण यांनी ती 1000 वर्ष तपश्चर्या केली होती. तर या गोष्टीतून आपण असं शिकायचं आहे की जे आपलं कर्म आहे ते आपल्याला चुकत नाही आणि किंबहुना आपण या जन्मामध्ये काही चांगले जर आपल्याला चांगल्या गोष्टी घडत असल्या तर त्या आपल्याला पूर्वजन्मीच्या कर्मानुसार मिळत असताना आणि आपल्याला जर काही भोगावं लागत असेल दुःख मिळत असेल तर तेही आपल्या पूर्वजन्मानुसार पूर्वकर्मानुसार मिळत असतं. म्हणून या मानव देहाला प्राप्त झाल्यानंतर आपण काय करायचं आहे तर चांगले कर्म करत जायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढचे जे जन्म मिळणार आहे त्या जन्मामध्ये असा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ही होती कर्णाची पूर्वजन्माची कहाणी. अशाच एका कहाणीसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.